Hello, dear students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 7, the administration of the Swaraj from 7th standard history and civics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 32 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या एक्सरसाइज मधील क्वेश्चनचे आन्सर्स डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, अ काउन्सिल विथ 8 डिपार्टमेंट्स. कोणतं होतं ते काउन्सिल? मंडळ. काउन्सिल म्हणजे मंडळ, ज्या मंडळामध्ये 8 डिपार्टमेंट्स होते, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले. त्या मंडळाचे, त्या काउन्सिलचे नाव होते अष्टप्रधान मंडळ. नेक्स्ट आहे, बहिर्जी नाईक वॉज द हेड ऑफ दिस डिपार्टमेंट. बहिर्जी नाईक कोणत्या डिपार्टमेंटचे हेड होते मग? बहिर्जी नाईक, येस, इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे हेड होते. द सी फोर्ट बिल्ट बाय महाराज नियर मालवण. महाराजांनी मालवण जवळ बांधलेले सी फोर्ट कोणते? सी फोर्ट म्हणजे तुम्हाला माहित आहे जलदुर्ग. कोणते होते ते? ते होते सिंधुदुर्ग. नेक्स्ट, ही लुक्ड आफ्टर द वॉर मटेरियल्स ऑन द फोर्ट. फोर्टवर युद्ध साहित्यांची व्यवस्था पाहणारे कोण होते ते? द कारखानीस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स. शिवाजी महाराज पॉलिसी रिगार्डिंग ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, हे तुम्हाला माहीत आहे, आणि पॉलिसी म्हणजे धोरण. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. चला राईट करूयात आपण आन्सर. ॲग्रिकल्चर वॉज द मेन ऑक्युपेशन इन विलेजेस. खेड्यापाड्यात शेती हा मुख्य व्यवसाय होता. महाराज न्यू द इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर. महाराजांना शेतीचे महत्त्व ठाऊक होते. दॅट वॉज वाय ही पेड अटेन्शन टू द वेलफेअर ऑफ फार्मर्स. वेलफेअर म्हणजे कल्याण, आणि त्यामुळेच महाराजांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे लक्ष दिले. ही एंट्रस्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑर्गनायझिंग द लँड रेव्हेन्यू सिस्टीम टू हिज कॅपेबल अँड एक्सपिरियन्स्ड ऑफिस बेअरर अनाजी दत्तो. जमीन महसूल व्यवस्थेच्या नियोजनाची जबाबदारी महाराजांनी आपले सक्षम व अनुभवी पदाधिकारी अण्णाजी दत्तो यांच्यावर सोपवली. ही वॉर्न द ऑफिसर्स. वॉर्न म्हणजे इशारा देणे. त्यांनी त्यांच्या ऑफिसर्सला, अधिकाऱ्यांना इशारा दिला. काय इशारा दिला? दॅट दे शुड नॉट कलेक्ट मोर रेव्हेन्यू दॅन द अमाऊंट दॅट वॉज फिक्स्ड. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये असा इशारा महाराजांनी अधिकाऱ्यांना दिला. ही एनकरेज्ड पीझंट्स. पीझंट्स म्हणजे शेतकरी. एनकरेज्ड म्हणजे प्रोत्साहन देणे. ही एनकरेज्ड पीझंट्स टू ब्रिंग अनकल्टिवेटेड लँड अंडर कल्टिवेशन. लागवड नसलेली जमीन लागवडीखाली आणण्यासाठी महाराजांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. अनकल्टिवेटेड लँड म्हणजे काय? ज्या जमिनीवर शेती वगैरे काहीच केली जात नाही त्याला म्हणतात अनकल्टिवेटेड, पडीक जमीन. पडीक जमिनीला लागवडीखाली आणण्यासाठी महाराजांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. इफ द क्रॉप वॉज लॉस्ट ड्यू टू एक्सेसिव्ह रेन्स और ड्रॉट और इफ अन एनिमी आर्मी हॅड डिवास्टेड द एरिया ऑफ द विलेज, रेमिशन्स वर ग्रांटेड इन लँड रेव्हेन्यू अँड अदर टॅक्सेस. आता इथे काय म्हटलेलं आहे की अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले असेल, किंवा शत्रू सैन्याने गावाचा परिसर उद्ध्वस्त केला असेल. डिवास्टेड म्हणजे उद्ध्वस्त करणे. उद्ध्वस्त केला असेल तर जमीन महसूल व इतर करांमध्ये सवलत दिली जात असे. रेमिशन्स म्हणजे सवलत. महाराज हॅड इन्स्ट्रक्टेड हिज ऑफिसर्स टू प्रोव्हाइड पीझंट्स विथ बुलक्स, प्लाव्स अँड गुड सीड्स फॉर सोईंग. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बैल, नांगर व चांगले बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना महाराजांनी आपल्या ऑफिसर्सला दिल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. शिवाजी महाराज अ रूलर कन्सर्न्ड अबाउट द वेलफेअर ऑफ हिज सब्जेक्ट्स. कन्सर्न्ड म्हणजे काळजी करणारा किंवा हित जपणारा. कोणाचं हित जपणारा? तर सब्जेक्ट्स म्हणजे प्रजा, आणि प्रजेचं कल्याण. वेलफेअर म्हणजे कल्याण. या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की शिवाजी महाराज एक प्रजाहित दक्ष
कार्य करते याबद्दल आपल्याला राईट करायला सांगितलेले आहे. चला तर मग आपण आन्सर राईट करूयात. हिज मेन ऑब्जेक्टिव्ह वॉज टू मेक हिज सब्जेक्ट्स इंडिपेंडेंट. आपल्या प्रजेला स्वतंत्र करणे हा शिवाजी महाराजांचा मुख्य उद्देश होता. मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मुख्य उद्देश. ही वॉज अवेअर, त्यांना माहीत होतं, दॅट इफ his subjects were to really get the joy of freedom, it was necessary to have a disciplined administration, take comprehensive care of people's welfare and protect the conquered territories. Disciplined administration म्हणजे शिस्तबद्ध प्रशासन. त्यानंतर कॉन्कर्ड टेरिटरीज म्हणजे कॉन्कर्ड म्हणजे विजय मिळवलेले आणि टेरिटरीज म्हणजे राज्य. आपल्या प्रजेला खरोखरच स्वातंत्र्याचा आनंद मिळवायचा असेल तर शिस्तबद्ध प्रशासन असणे, लोककल्याणाची सर्वंकष काळजी घेणे आणि जिंकलेल्या प्रदेशांचे रक्षण करणे आवश्यक आहे हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. महाराज वॉज नॉट मेरिली अ रूलर, ही वॉज अ वॉचफुल ॲडमिनिस्ट्रेटर हू केअर्ड फॉर हिज पीपल्स वेलफेअर. महाराज केवळ शासक नव्हते, रूलर नव्हते केवळ ते, तर ते कोण होते? आपल्या लोककल्याणाची काळजी घेणारे सजग प्रशासक होते. दिस इज क्लिअरली सीन इन हिज ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट. राज्याच्या त्यांच्या प्रशासनात हे सगळं स्पष्टपणे दिसून येतं. नाउ लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, गिव्ह रिझन्स. शिवाजी महाराज अपॉइंटेड अ काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर्स. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. काय कारण आहे त्यामागचे? चला पाहूयात. शिवाजी महाराज वॉन्टेड स्मूथ मॅनेजमेंट ऑफ द अफेअर्स ऑफ द स्वराज. शिवाजी महाराजांना स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवायचा होता. ही ऑल्सो वॉन्टेड टू एन्श्युअर वेलफेअर ऑफ पीपल बाय हॅव्हिंग एफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन. कार्यक्षम प्रशासन करून जनतेचे कल्याण व्हावे अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती. देअरफॉर शिवाजी महाराज एस्टॅब्लिश्ड अ काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर्स ॲज अष्टप्रधान मंडळ. त्यामुळे शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. शिवाजी महाराज रेज्ड अ नेव्ही. Enemies on the west coast of India, the Portuguese of Goa, the Siddhis of Janjira and the British factors of Surat and Rajapur created obstacles in the work of expanding the Swaraj. Obstacles म्हणजे अडथळे. Expanding the Swaraj म्हणजे स्वराज्याच्या विस्तारात. भारताच्या वेस्ट कोस्ट म्हणजे किनारा आणि वेस्ट म्हणजे पश्चिम. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील शत्रू, एनिमीज म्हणजे शत्रू, कोण कोण होते? तर गोव्याचे पोर्तुगीज, जंजिराचे सिद्धी आणि सुरत व राजापूर येथील ब्रिटिश यांनी स्वराज्य विस्ताराच्या कामात अडथळे निर्माण करायला सुरुवात केली होती. इट वॉज नेसेसरी टू कर्ब देअर ॲक्टिव्हिटीज अँड टू प्रोटेक्ट द वेस्ट कोस्ट. त्यांच्या कारवायांना आळा घालणे म्हणजे ते जे अडथळे निर्माण करतायत याच्यावर आळा घालणे आणि पश्चिम किनाऱ्याचे वेस्ट कोस्टचे रक्षण करणे आवश्यक होते. फॉर धिस पर्पज महाराज रेज्ड अ नेव्ही. आणि यासाठीच या उद्देशानेच महाराजांनी नेव्हीची स्थापना केली. नेव्ही म्हणजे नौदल, नौदलाची स्थापना केली. ही रिअलाइज्ड दॅट द वन हू हॅज अ नेव्ही कंट्रोल्स द सी. महाराज हॅड ग्रेट फोरसाइट. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो त्यांच्यात मोठी दूरदृष्टी आहे हे महाराजांच्या लक्षात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4, कम्प्लीट द चार्ट. मिलिटरी ऑर्गनायझेशन. आता इथे कॅव्हलरी आहे दिलेलं आणि इथे आपल्याला फिल करायचं आहे. मिलिटरी ऑर्गनायझेशन्समध्ये काय काय असतं? कॅव्हलरी म्हणजे घोडदळ आणि मग इथे काय येणार? इथे येणार आर्मी म्हणजे पायदळ. पायदळामध्ये काय काय असतं? आर्मीमध्ये काय काय असतं? तर हवालदार आणि जुमलेदार. नेक्स्ट कॅव्हलरीमध्ये 2 येणार, 2 जण येणार. कोण कोण? तर शिलेदार आणि बारगीर. सो इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.